बाळांनो, आपल्या डीसी जनता या चॅनलला खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत। बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम आहेत की सर फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा, फिजिक्सचा पेपर फार अवघड येतो, गेले 2 वर्ष झाली फिजिक्सचा पेपर थोडा वेगळ्या पॅटर्ननी येत आहे, खूप टेन्शन येत आहे, वन शॉट्स घ्या, तर आपण काय करायचं? तर मी एक सगळ्यात महत्त्वाची बेसिक गोष्ट सांगू इच्छितो। फिजिक्सचा अभ्यास करताना इंटरलिंकिंग टॉपिकचा अभ्यास करा। जसं पहिला टॉपिक केला तुम्ही केटीजी की लगेच थर्मोडायनामिक्स करा, कारण थर्मोडायनामिक्स करत असताना केटीजीचे 40% कॉन्सेप्ट सेम आहेत, म्हणजे तुम्हाला ते कॉन्सेप्ट पुन्हा पुन्हा रिवाइज करायची गरज पडणार नाही आणि कॉन्फिडन्स सुद्धा येईल, त्यात तुमचा टाइम वाचेल आणि सिलेबस लवकर संपेल। सो सर असे किती सेक्शन्स आहेत? तसे 5 to 6 सेक्शन्स आहेत बाळांनो, फटाफट लिहून घ्या। त्यातला पहिला केटीजी थर्मोडायनामिक्स, सेकंड इलेक्ट्रोडायनामिक्स। इलेक्ट्रोडायनामिक्स मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी हे 2 टॉपिक सोबत करा। त्यानंतर नेक्स्ट ऑप्टिक्स आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्हज हे 2 टॉपिक सोबत करा। त्यानंतर नेक्स्ट ईएमआय आणि एसी सर्किट्स हे 2 टॉपिक सोबत करा। त्यानंतर नेक्स्ट मॅग्नेटिझम अँड मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट। लास्ट बट वन मॉडर्न फिजिक्स, त्यामध्ये 3 टॉपिक येतात, ड्युअल नेचर ऑफ लाइट्स, स्ट्रक्चर ऑफ एटम्स आणि सेमीकंडक्टर, अँड सगळ्यात लास्ट मोशन वाला सेक्शन, ज्यामध्ये आपण म्हणतो रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स अँड ऑसिलेशन्स। थँक्यू सो मच। याचा चार्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला पाठवलेला आहे। सो स्टे ट्यून विथ डीसी जनता, समथिंग बिग इज कमिंग।